फलंदाजी करणार आहे आणि जयदुर्ग संघ सुरई संघ शतरक्षण करणार आहे या मॅच मध्ये। एकविरा माऊली सुरई व्यासकडून चिन्मय अजिंक्य अमोल याने जयदुर्ग सुरई संघाला बेस्ट कॉम्प्लिमेंट दिलेत, तसेच संपूर्ण आयोजनाला नियोजनाला त्याने बेस्ट कॉम्प्लिमेंट दिलेत। आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद मला इथे समालोचन करण्याची संधी दिली। विशेष करून या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते भरतजी देवलीकर, त्याचबरोबर अनिलजी देवलीकर, समीर तांगडी यांनी माझा चांगला साथ दिला। एक्सपर्ट स्कोरर मॅजिकल गोल्डन फिंगर जयेश तांगडी, त्याचबरोबर सोबतच निशांत पाटील एक सुमधुर आवाज आहे, तसेच डॉक्टर मोरेश्वर गवली सर, सर्वांचं मी जाहीर आभार व्यक्त करतोय। धन्यवाद जयवंत पाटील सर, एक चांगला आवाज आपण ऐकलं, चांगलं समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आपण ऐकलं। दरम्यान चालू असणारा सामना बादशाह 11 पिंपळगर विरुद्ध जयदुर्गा सुरई या दोन संघामध्ये। दोन्ही संघांना विनंती असेल मित्रांनो 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटकं टाकायची आहे, जास्त वेळ खर्च करू नका या मॅच साठी। तर दोन्ही पंचांना देखील विनंती असेल दोन्ही संघाला ताकीद द्यायची आहे या मॅच मध्ये। दरम्यान षटक क्रमांक पहिलं घेऊन आला गोलंदाज चंद्रकांत आणि सामोरे जाईल राजेंद्र हा फलंदाज। मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती या राजेंद्र या फलंदाजानं, मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील मिळाला होता या फलंदाजाला। दरम्यान गोलंदाजी टाकण्यासाठी आलाय चंद्रकांत हा गोलंदाज। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल राजेंद्र साडी या मॅच मध्ये। बघितलं यावेळी बॅकफुटवर धाव मारण्याचा प्रयत्न झाला, फटका फसला, एक धाव मिळेल यावेळी या फलंदाजाला। स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करेल या चेंडूवर, चांगला एफर्ट्स लावला यावेळी या गोलंदाजानं। एका धावेनं धावा होतील त्या बिनबाद एक धावा। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना मित्रांनो पाहतो। एका बाजूला बादशाह 11 पिंपळगर संघ आणि एका बाजूला जयदुर्गा सुरई या दोन संघांमध्ये चालू असणारा सामना। अतिशय सुंदर लढत पाहतोय आपण, दोन्ही संघ तुल्यबल्य संघ, दोन्ही संघांचा परफॉर्मन्स चांगला राहिला या स्पर्धेमध्ये। फुल्लर लेन क्रिकेट मधील अस्त्र वापरलं, यावेळेस चुकी केली यष्टिरक्षकानं, तोपर्यंत एक धाव मिळेल या फलंदाजाला। बघितलं चेंडू चांगला टाकलाय, लेग बाईच्या स्वरूपात बाईच्या स्वरूपात धाव मिळेल आता मात्र एका धावेनं धावा होतील त्या बिनबाद 2 धावा। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना आपण मित्रांनो पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामांकित स्पर्धा स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 हे भव्य दिव्य असं आयोजन, अतिशय सुंदर आयोजन केले। अर्थातच माध्यम आहे भरतजी देवलीकर आणि ॲडव्होकेट अनिल देवलीकर यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा। पुन्हा एकदा गोलंदाज उलटा चेंडू होता, ऑन साइडच्या दिशेने चेंडूला टर्न केलाय, शतरक्षक त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण करेल, तोपर्यंत एकदा मिळेल या फलंदाजाला। एका धावेनं धावा होतील त्या 3 धावा। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना नक्कीच पॉवर प्लेचा षटक आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये अचूक गोलंदाजी केली आतापर्यंत या गोलंदाजानं, अचूक टप्पा अचूक लाईन मेंटेन केले, मेरिटवर गोलंदाजी करतोय हा गोलंदाज या ओव्हर मध्ये। पुन्हा एकदा चंद्रकांत आपल्या षटकाकडे पुढील चेंडू सामना करेल, यावेळेस फलंदाज दिनेश बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, अॅनिमेशन झालं नाही, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली झेल घेत आणि पहिला हादरा बसला यावेळेस बादशाह 11 पिंपळगर संघाला। पवार पवन केनेची जोडी रायगड ठाण्यात दोघं रेकॉर्ड मोडी। नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, फटका फसला, अॅनिमेशन झालं नाही, चेंडू हवेत वावरला, स्वतः गोलंदाज चेंडू खाली गेला आणि यावेळेस मात्र चांगला झेल घेतला आणि पहिला हादरा बसलाय यावेळेस बादशाह 11 पिंपळगर संघाला दिनेश या फलंदाजाच्या रूपाने। यावेळेस नवीन फलंदाज गुणेश आलाय, नक्कीच चांगल्या धावा करायला लागतील या मॅच मध्ये। आपण बघितलं डू फॅक्टर देखील आहे, दवबिंदूचा देखील प्रभाव पडलाय, खेळपट्टीने रंग बदलवलाय, गोलंदाजांना सहकार्य करते आतापर्यंत ही खेळपट्टी। पुन्हा एकदा गोलंदाज चंद्रकांत आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल, फलंदाज राजेंद्र साडी वेगाने टाकलाय, तितक्याच वेगाने चेंडू देखील खेळून काढला, इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र गेला एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर, सरळ 4 धावांचा 4 फटका।
एका इनफिल्डच्या वरून चेंडू सरळ फरार झाला, सीमा रेषा पार, 4 धावांसाठी. क्रिकेटचा क्लास दाखवलाय, क्रिकेटमधील अतिशय सुंदर फटका, क्रिकेटच्या पुस्तकातील सौंदर्य प्रदान करणारा फटका मारलाय यावेळेस या राजेंद्र या फलंदाजानं. या 4 धावेनं संघाच्या धावा झाले त्या 1 बाद 7 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना पुन्हा एकदा चंद्रकांत राईट ऑफ विकेटचा मारा राजन या फलंदाजासाठी वेगाने टाकलाय, तितक्याच वेगाने मारण्याचा प्रयत्न, चांगला एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न झालाय, चांगले क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते काय बघायचं. एकच धाव मिळाली यावेळेस या फलंदाजाला. चांगला क्रिकेट स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतःला झोकून दिलं होतं यावेळेस गोलंदाजानं, परंतु एक धाव मिळाली यावेळेस या फलंदाजाला. एका धावेने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना बादशा इलेम पिंपळगर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 8 धावा. नक्की 4 षटकांचा सामना असेल, 4 षटकांमध्ये 30+ धावा करणं गरजेचं असेल. नाईटची स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये आपण बघितलं गोलंदाजांना सहकार्य करणारी खेळपट्टी आहे. अचूक टप्पा, अचूक गती, अचूक मेंटेन तुम्ही केली तर नक्कीच यशस्वी व्हाल या खेळपट्टीवर. परंतु तशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला मेरिट व करणं गरजेचं ठरेल. आणि गोलंदाजी करत असताना तुम्हाला मात्र फलंदाजाचं माइंड रीड करणं गरजेचं ठरेल. तदनंतरच तुम्ही या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चांगली गोलंदाजी करू शकता. तर नक्कीच अभिमान वाटतो या 40+ क्रिकेटचा. पण 40 वर्षाच्या पुढे जाऊन देखील चांगला फिटनेस या ठिकाणी मेंटेन केलाय, चांगला क्रिकेट खेळतात हे लोक. नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. आपण बघितलं चांगले क्रिकेटिंग शॉट्स बघायला मिळाले, चांगली गोलंदाजी झाले, चांगले क्षेत्ररक्षण देखील झाले, चांगले एफर्ट्स देखील लावले गेले. तर एक महत्वाची बाब म्हणजे संघामध्ये खेळाडू वृत्ती देखील दाखवलाय, एकात्मता देखील जोपासलंय. अनेक खेळाडूंनी चांगल्या प्रकारे क्रिकेट साकारलाय, क्रिकेटच्या परिभाषातील गोष्टी देखील यामध्ये मेंटेन केल्यात. चांगला क्रिकेटचा दर्जा दाखवलाय यावेळेस या टीमनं देखील. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज आलाय यावेळेस गोवर आलाय आणि सामोरे जाईल राजेंद्र हा फलंदाज. सिनियर खेळाडूंचा सन्मान म्हणजे करणे म्हणजे क्रिकेट, ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणे म्हणजे क्रिकेट, संघात एकात्मता जोपासणं म्हणजे क्रिकेट. आज तुम्ही हिरो आहेत म्हणजे क्रिकेट, उद्या तुम्ही व्हिलन ठरणार आहात म्हणजे क्रिकेट. क्रिकेट 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 अक्षरशः वेळ लावले मित्रांनो या क्रिकेटच्या खेळानं. बघितलं लहान मुलांपासून तर प्रौढ व्यक्तीपासून तर कुणी वंचित राहू शकत नाही या क्रिकेटच्या खेळापासून. आनंद देऊन जातो हा क्रिकेटचा खेळ. म्हणूनच की काय आम्हा भारतीयांना हा क्रिकेटचा खेळ खूप जास्त आवडत देखील असतो. दरम्यान गोवर आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म विकेटचा मारा करेल राजेंद्र या फलंदाजासाठी. यावेळेस सुरेख चेंडू होता, तितक्या चांगल्या पद्धतीने फटका मारलाय. लॉंग कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षण झालाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, डेंजर झोन मध्ये आहे राजेंद्र फलंदाज, परंतु धावपाची संधी देखील झाली होती, निर्माण झाली होती. तोपर्यंत एक धाव मिळाली राजेंद्र याला. या एका धावेने धावा होतील त्या 1 बाद 9 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू असताना एक चांगला क्रिकेट देखील साकारलाय, चांगला फलंदाजी केली होती राजेंद्र यानं. या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करताना दिसतोय. एक चौकार मारला होता या फलंदाजानं, आतापर्यंत तळ ठोकून राहिला खेळपट्टीवर. राजेंद्र याला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये राहणं गरजेचं असेल, कारण चांगला टेम्परामेंट देखील दाखवलाय या फलंदाजानं, क्रिकेटचा क्लास देखील दाखवलाय, स्वतःमध्ये असलेले गुणकौशल्य सिद्ध देखील करतोय फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा गोलंदाज गोवर राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल डाकुरे शाहीचा फलंदाज गुणेश साडी. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जाईल, चेंडू मात्र फरार झालाय. सुरेख फटका, 4 धावा. यावेळेस मात्र चुकी केली क्षेत्ररक्षकांना आणि चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार, 4 धावांसाठी. या 4 धावेनं संघाच्या धावपका भर पडलाय. धावा झालेत त्या 13 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू असताना काय चांगला फटका, मला थोडीशी जागा दिली, रूम बनवला आणि चेंडू मात्र गेलाय तो 4 धावांसाठी. एक डावखुऱ्या शैलीचा फलंदाज होता, चांगला क्रिकेटिंग शॉट केलाय, क्रिकेट मधला क्लास दाखवला यावेळेस या गुणेश या फलंदाजानं. पुन्हा एकदा गोवर राईट आर्म विकेटचा मारा करेल. मागच्या वेळेला बघितलं राईट आर्म राऊंड विकेटचा मारा केला, पुन्हा एकदा आपली साईड चेंज केली या गोलंदाजानं. अँगल प्राप्त झाला नव्हता, आपण बघितलं. खूप चांगला क्रिकेट पाहतोय दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये, खूप चांगली कामगिरी केलेली आहे, चांगला बॅटल देखील रंगलाय. दोन्ही संघांनी चांगला क्रिकेट खेळलाय, दोन्ही संघांनी एक अतिशय सुंदर क्रिकेट साकारलाय आणि यावेळेस मात्र दोन्ही संघ प्रतिस्पर्धी संघ म्हणून खेळत आहेत या स्पर्धेमध्ये. गुणेश
यावेळेस चांगला चेंडू आहे, चांगल्या चेंडूची समाप्ती देखील केली. याच वेळेस कट करण्याचा प्रयत्न देखील झालाय, पडल्यानंतर चेंडूनी अनपेक्षितपणे हुसली घेतली आणि वेध मात्र घेतलाय यावेळेस यष्टीरक्षकाचा. चांगला चेंडूची समाप्ती केली यावेळेस गोवर या गोलंदाजानं. पुन्हा एकदा गोवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा गुणेश सांडे. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न झालाय, फटका फसलाय, लेग स्टॅम्पच्या वरून चेंडू गेलाय. आपण बघितले शफल क्रॉस झाला होता सुरुवातीलाच हा फलंदाज. यावेळेस गोलंदाज गोवर यानं या फलंदाजाचं माइंड रीड केलं आणि काय चांगला चेंडू टाकलाय, अचूक टप्पा अचूक गती मेंटेन केली आणि यावेळेस मात्र फलंदाज बीट झालाय पूर्णपणे. काय चांगला चेंडू टाकलाय आता मात्र या गोलंदाजानं या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा गोवर आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट मोडतो किटचा मारा गुणेश साडी. बॅकफुटला गेला, पुल करण्याचा प्रयत्न झालाय, चांगले क्षेत्ररक्षण झालंय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही. एक धाव मिळेल यावेळेस या फलंदाजाला. एका धावेनं धावा होतील त्या 14 धावा. नक्कीच बघितलं चौकार मारल्यानंतर कमबॅक केलं होतं या गोलंदाजानं. एकंदरीत 2 चेंडू निर्धाव टाकले, चांगला कमबॅक केलाय, अचूक टप्पा अचूक गती मेंटेन केली. तर नक्कीच चांगला क्रिकेटर आहे हा गोलंदाज. बघितलं चौकार मारल्यानंतर एखाद्या गोलंदाज मानसिक दडपण येतं, परंतु या गोलंदाजानं मात्र कमबॅक केलंय आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा गोवर आपल्या षटकडे पुढील चेंडू. डावखुरा फलंदाज आणि उजव्या शैलीचा फलंदाज नक्की त्रास देत असतो गोलंदाजांना. यावेळेस देखील तसंच पाहायला मिळते. गुणेश आणि राजेंद्र ही जोडी खेळताना पाहतोय. राजेंद्र यावेळेस खेळण्यासाठी सज्ज झाला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा इम्प्रोव्हाइज क्रिकेटचा खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल यावेळेस राजेंद्र या फलंदाजांना. एका धावेनं धावा होतील त्या 15 धावा. दरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना बादशाह 11 पिंपळगड संघ आतापर्यंत 15 धावा केलेल्या आहेत. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे एकंदरीत या मॅच मध्ये. चांगला क्रिकेट रंगलाय, चांगली रजनी स्पर्धा मित्रांनो पाहतोय. थंड असं वातावरण, हवेमध्ये देखील गारवा आलाय. क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय एक डू फॅक्टरचा परिणाम देखील होत असतो. फलंदाजी करत असताना गोलंदाजी करत असताना त्याचा फायदा देखील घ्यावा लागतो. यावेळेस मात्र गोलंदाजानं त्या डू फॅक्टरचा फायदा देखील घेतलाय, अचूक टप्पा देखील टाकला होता. खेळपट्टीने देखील रंग बदलवलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. तर अतिशय सुंदर स्पर्धा स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 हे भव्य दिव्य असं आयोजन, अर्थातच माध्यम आहे भरतजी देवलीकर आणि ॲडव्होकेट अनिलजी देवलीकर यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा. अतिशय सुंदर स्पर्धा आपण मित्रांनो पाहतोय आणि या स्पर्धेतील आता 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना देखील पाहतोय. एका बाजूला बादशाह 11 पिंपळघर आणि एका बाजूला जयदुर्गा सुरई या 2 संघांमध्ये चाललेला सामना. दरम्यान षटक क्रमांक 3 घेऊन आलाय गोलंदाज वैजनाथ आणि सामोरे जाईल उजव्या हाताचा फलंदाज राजेंद्र. वैजनाथ राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा कर राजेंद्र या फलंदाजासाठी. वेगवान पद्धतीचा गोलंदाज, चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. वेगाने टाकलाय, त्रिफलाची झालाय, मोठा हादरा बसलाय. राजेंद्र याला परतावा लागेल. अतिशय वेगवान पद्धतीचा गोलंदाज आणि यावेळेस मात्र फटका बसलाय आणि त्रिफलाची झालाय फलंदाज राजेंद्र. काय चांगला चेंडू. यावेळेस बघितलं पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न देखील झाला होता फलंदाज राजेंद्र याचा आणि पूर्णपणे त्रिफलाची झालाय. तर पहिल्या चेंडूवर यश प्राप्त झालंय यावेळेस वैजनाथ या गोलंदाजाला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा वैजनाथ आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. यावेळेस फलंदाज आहे समोर योगेश. यावेळेस चांगला चेंडू टाकलाय, लेग स्टंपवर चेंडू पिच झाला होता. यावेळेस संधी निर्माण झाली आणि धावबाद होईल योगेश हा फलंदाज. खराब कॉलिंग ठरले आणि योगेश याला मात्र आता परतावा लागेल.
पुन्हा एकदा वैजनाथ आपल्या षटकाडी पुढील चेंडू राईट मोर्दकीचा मारा करेल फलंदाज राजेश साडी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली वैजनाथ याने आपल्या टीम साठी. यावेळेस बघितलं शपल क्रॉस झाले होते, समोर आले होते, पुन्हा एकदा पायचीचा लाऊड अपील केला गेला, डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज मात्र बाद झालाय. लेझी क्रिकेट दाखवलंय यावेळेस या फलंदाजानं. काय चांगला क्रिकेट, काय चांगला टीम स्पिरिट दाखवलाय आतापर्यंत सुरेश संघानं या मॅच मध्ये. तर बघितलं आपण 2 षटकामध्ये एकंदरीत धावा होत्या, धावफलकावर 15 धावा. तदनंतर वैजनाथ त्याच्या हातामध्ये चेंडू दिले. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत या ओव्हर मध्ये, त्यामध्ये फक्त आणि फक्त एक गडी बाद केलाय. 2 धावचीतच्या स्वरूपात गडी बाद झाले. तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये वैजनाथ या गोलंदाजानं प्रभावित करून सोडलाय. अचूक टप्पा, अचूक गती देखील मेंटेन केलाय. चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा वैजनाथ आपल्या षटकाडी पुढे चेंडू राईट मोर्दकेचा मारा केला. डावकुरे शाहीचा फलंदाज गुणेश साडी. गुणेश याच्यावर मदार असेल आपल्या टीमची, चांगली फलंदाजी करावी लागेल या फलंदाजाला. यावेळेस फुलटा चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चांगले क्षेत्ररक्षण करते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील या चेंडूवर. 2 धावे न धावा होतील त्या. 4 बाद 17 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर सुरू असताना पुन्हा एकदा वैजनाथ राईट आर्म ओर्धकेटचा मारा. गुणेश या फलंदाजासाठी डावकुरे शाहीचा हा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल या फलंदाजाला. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय चेंडूच्या रेषेमध्ये. यावेळेस आला नव्हता हा फलंदाज. यावेळेस गोलंदाजाने शरीराच्या बाजूने चेंडू ठेवलाय, दूर ठेवला होता फलंदाजाच्या परिणाम निर्धाव चेंडूची समाप्ती करतो यावेळेस हा गोलंदाज वैजनाथ. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, आपल्या षटकामध्ये चांगलं योगदान दिले आपल्या टीमसाठी. अचूक टप्पा, अचूक लाईन देखील मेंटेन केले. मेरिटवर गोलंदाजी करतोय वैजनाथ हा गोलंदाज. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू, तितक्याच वेगाने चेंडू देखील बाहेर गेला. यावेळेस मात्र चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सरळ. साधा 1 साडी सर्र एक फटका, साधावा. या 6 धावेनं संघाच्या धावपकार धावा झालेत त्या 23 धावा. तर नक्कीच महत्वपूर्ण फटका होता. 6 धावा देखील आल्या. शेवटच्या चेंडूवर आक्रमण केलंय यावेळेस वैजनाथ या गोलंदाजावर. वेगवान पद्धतीचा चेंडू होता, तितक्याच वेगाने देखील चेंडू बाहेर गेला होता 6 धावांसाठी. आता मात्र सन्मानजनक धावसंख्या झालेली आहे धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना बादशाह 11 पिंपळगर संघाची धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 23 धावा. चांगला क्रिकेट पाहतोय मित्रांनो आपण. एका बाजूला जयदुर्गा सुरई संघ तर एका बाजूला बादशाह 11 पिंपळगड संघ. 2 संघ चांगली कामगिरी केली आतापर्यंत या 2 संघांनी स्पर्धेमध्ये. आता मात्र प्रथम फलंदाजी करत असताना बादशाह 11 पिंपळगड संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 बाद 23 धावा. षटक क्रमांक 4 गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय यावेळेस गोलंदाज विजय आलाय. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं युट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो आपण पाहतात स्वर्गवीर अंकलेश पंकज व अनिल तांगडे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 हे भव्य दिव्य असं आयोजन अर्थातच माध्यम आहे भरतजी देवलीकर, ॲडव्होकेट अनिलजी देवलीकर यांच्या माध्यमातून साकारलेली अतिशय सुंदर ही स्पर्धा. तर षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज राकेश आलाय आणि सामोरे जाईल यावेळेस फलंदाज आहे तो मंगेश. राकेश आपल्या षटकडे पुढील चेंडू सामोरे जाईल फलंदाज मंगेश. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल मंगेश या फलंदाज साडी. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केले चेंज द पेस. यावेळेस फटका देखील फसला, एकदा मिळाली यावेळेस या फलंदाजाला.
पहिला चेंडू बघितला, वैविध्यपूर्ण विविधता दिसली, चांगला चेंडू टाकला, एक धाव मिळाली. यावेळेस गुणेश आहे फलंदाज समोर, ज्या गुणेशने चांगली फलंदाजी केली आतापर्यंत या मॅच मध्ये. राकेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा गुणेश साडे. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला, एलिमिनेशन झालं नाही. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू रवाना झाला, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावा होतील त्या 26 धावा. एक चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. एकेरी दुहेरी धाव घेणं गरजेचं असेल, धावपैकी जास्तीत जास्त धावा जोडणं गरजेचं असेल. यावेळेस पिंपळगड संघाचा विचार केला तर गोलंदाजी चांगली आहे या संघाकडे, परंतु फलंदाजीमध्ये थोड्याशा धावा जमवावे लागतील. सन्मानजनक टार्गेट सेट करावं लागेल या टीम समोर, कारण सुरई संघ देखील चांगला संघ आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिले या संघाची या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील. राकेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा गुणेश. डावखुऱ्याशाहीचा फलंदाज, आक्रमकता सिद्ध केले आतापर्यंत या फलंदाजानं. काय चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी, यावेळेस देखील करावी लागेल या फलंदाजाला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा राकेश राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल गुणेश साडे. धावपकार धावा झाले त्या 26 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. अजूनपर्यंत 2 चेंडू टाकून झाले त्या षटकातील. पुन्हा एकदा राकेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट गुणेश साडे. गतीमध्ये परिवर्तन, चेंज द पेन, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जय करण्याचा प्रयत्न देखील झालाय. 2 धावा मिळतील का, तर 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. तर बघितलं, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, एलिमिनेशन झालं नाही, चेंडू हवेत वावरला. स्वतः गोलंदाजानं देखील प्रयत्न केला होता हा झेल घेण्याचा, परंतु झेल देखील सुटलाय. तोपर्यंत गुणेश या फलंदाजाला 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं संघाच्या धावपकावर धावा होतील त्या 28 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. एकंदरीत 3 चेंडू टाकून झालेला आहेत. राकेशाने 3 चेंडू म्हणजे 5 धावा दिल्या आहेत संघासाठी. पुन्हा एकदा राकेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. डावखुऱ्याशाहीचा फलंदाज गुणेश साडी. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पुल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला एफर्ट्स लावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या असे मी म्हणेन, कारण चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आपण बघितलं. तदनंतर चेंडूची फेकी देखील आपण बघितलं, चांगली केली. तोपर्यंत 2 धावा मिळतील या खेळाडूला. या 2 धावेनं धावा होतील त्या 4 बाद 30 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. 2 चेंडूवर मोठे फटके आले तर नक्कीच सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतो, एक चांगला टार्गेट सेट करू शकतो. बादशाही लोन पिंपळगड संघाचा विचार केला तर बघितलं, सुरई संघाकडे चांगली बॅटिंग लाईन आहे, चांगली गोलंदाजी देखील आतापर्यंत या मॅच मध्ये केली आहे या टीमनं. परंतु 30+ पेक्षा जास्त धावा करणं गरजेचं असेल. रजनी स्पर्धा आहे, तुमच्याकडे जर चांगली गोलंदाजी असली, चांगली लाईन लेंथ तुम्ही मेंटेन केली जर गोलंदाजी करत असताना, तर नक्कीच चांगला मॅच देखील पाहायला मिळेल यावेळेस या स्पर्धेमध्ये देखील. राकेश राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. यावेळेस फटका फसलाय, स्लो आर्म डिलिव्हरी केले, चेंज द पेस देखील केलाय, फटका फसलाय. चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता यावेळेस फलंदाज आणि यावेळेस आपण बघितलं गोलंदाजानं कमबॅक केलंय आपल्या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा राकेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट गुणेश साडे. डावखुऱ्याशाहीचा हा फलंदाज वेगाने टाकलाय, तितक्याच वेगाने मारण्याचा प्रयत्न देखील झालाय. मिसिंग लेग स्टंप, एकदा मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, चेंडूची फेकीच येले तोपर्यंत 2 धावा देखील मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते काय बघायचं आहे, तर 2च धावेवर समाधान मानावं लागतं. 2 धावेनं धावा होतील त्या 32 धावा आणि 33 धावांचं आव्हान ठेवलंय ते जय दुर्गा सुरई या संघासमोर. यस डीजे.
डीजे थँक्यू डीजे. पिंपळगर संघ त्वरित शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि सुरई संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित पाठवून द्यायची आहे. भाषा 11 पिंपळगर संघ आपण त्वरित शतरक्षण लावा आणि सुरई संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे, त्वरित पाठवायची आहे. तर प्रथम फलंदाजी करत असताना बादशाह 11 पिंपळगड संघाने धावा केल्या होत्या 32 धावा आणि 33 धावांचं टार्गेट ठेवलंय. यावेळेस आपण बघू शकता जय दुर्गा सुरेश संघासमोर दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये 2 फलंदाज गेले आहेत. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये गोवर आणि गोरख सुरेश संघाची. दरम्यान षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय राजेंद्र हा गोलंदाज. राजेंद्र याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली. या शेवटच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. राईट मोडद विकेटचा मारा केला, झेल उडाला होता, संधी निर्माण झाली होती, खराब क्षेत्ररक्षण झालंय. बघितलं खराब क्षेत्ररक्षण झाल्याने चेंडू मात्र गेलाय सीमारेषेजवळ. चेंडूची फेक करेल तोपर्यंत 2 धावा मिळतील या फलंदाजाला. पहिल्याच चेंडूवर झेल घेण्याचा प्रयत्न झाला असता तर नक्कीच आपण बघू शकता चांगली गोलंदाजी करतोय राजेंद्र. आतापर्यंत मॅच मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला नव्हता कव्हर रिजन मध्ये आणि झेल मात्र सुटलाय यावेळेस या मॅच मध्ये. पुन्हा एकदा राजेंद्र आपल्या षटकडे पोळी चेंडू राईट आर्म वर्धकीचा मारा करेल फलंदाज गोवर साडी. यावेळेस मिड विकेट रिजनला चेंडू टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूची फेक करेल तोपर्यंत एकच धाव मिळेल यावेळेस या फलंदाजाला. एका धावेने धावा होतील त्या 3 धावा.
तर नक्कीच सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल पिंपळगड संघाला. तदनंतर या मॅच मध्ये कमबॅक देखील करू शकेल. चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच भाषा 11 पिंपळगड संघ मॅच मध्ये कमबॅक करेल या मॅच मध्ये. राजेंद्र आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट ऑफ विकेटचा मारा करेल. गोरख या उजव्या हाताच्या फलंदाजासाठी यावेळेस बघितलं चेंडूला बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरून पॉइंट क्षेत्राच्या बाहेर चेंडू गेलाय. सीमार रेषा पार 4 धावांसाठी. जागा बनवली आणि चेंडू मात्र गेला होता 4 धावांसाठी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकलाय. यावेळेस मात्र चकित झालाय फलंदाज. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडूने मात्र वेध घेतलाय यष्टीरक्षकाचा. एका चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय आता मात्र राजेंद्र हा गोलंदाज. पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट ऑफ विकेटचा मारा. चेंड पेस गतीमध्ये परिवर्तन लाऊड अपील केलंय. पायचीचा अपील केलंय. पंचाने फेटाळून लावलंय. एक धाव मिळेल आता मात्र या फलंदाजाला. एका धावेनं संघाची धावफलकावर धावा झालेत त्या 8 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असताना राजेंद्र पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू सामोरे जाईल. आता मात्र फलंदाज गोवर यावेळेस बॅकफुटला गेलाय. इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते काय बघायचा. 2च धावेवर समाधान मानतोय यावेळेस फलंदाज. 2 धावेनं संघाच्या धावपकार धावा झालेत त्या 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 33 धावांचा पाठलाग करताना जयदुर्गा सुरई संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 10 धावा. दरम्यान षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय गोलंदाज गुणेश आलाय आणि यावेळेस खेळण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज गोवर आलाय. पुन्हा एकदा गुणेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू सामना करेल. गोरख हा फलंदाज. यावेळेस चांगला चेंडू टाकलाय. बघितला पण अतिशय सुंदर चेंडू पूर्णपणे चकित झालाय. फलंदाज चांगली चेंडूची समाप्ती केली यावेळेस गोलंदाज गुणेश यानं. तर गोवर याला नक्कीच चकित केलंय आता मात्र या गोलंदाजानं. पुन्हा एकदा गुणेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली चेंडूची फेड केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहे बघा. चेंडूची फेकी मात्र खराब. तोपर्यंत 2 धावा मिळतील या फलंदाजाला. जर चेंडूची फेकी चांगली केली असती तर नक्की धावचीची संधी निर्माण झाली असती. परंतु खराब क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडूची फेकी देखील खराब झालंय. बॅकवर्ड कव्हर क्षेत्रामध्ये आपण बघितलं डीप कव्हर क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. दरम्यान गुणेश आपल्या षटकाकडे पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज झालाय. सामोरे जाईल यावेळेस फलंदाज गोरख. तर नक्कीच या मॅच साठी थर्ड अंपायरची देखील नेमणूक केली. धर्मेंद्रजी तांगडी अतिशय सुंदर पंच आहेत. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये. प्रदीपजी तांगडी, प्रवीण तांगडी, विष्णू वाघे, धर्मेंद्रजी तांगडी यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अचूक पंचगिरी देखील झाले.
पण एकदा गुणेश आपल्या षटकडे पुढील चेंडू गोरख साडे अवेस वेगाने टाकलाय तितक्याच वेगाने मारण्याचा देखील प्रयत्न झालाय मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू टर्न केलाय चेंडू मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चेंडूची फेकी चांगली केली यावेळेस मात्र गोरख या फलंदाजाला परतावा लागेल धावचीच्या स्वरूपात पहिला हादरा बसलाय यावेळेस जयदुर्गा सुरई संघाला गोरख हा फलंदाज बाद झालाय चांगली फलंदाजी करत होता एकेरी दुहेरी धाव काढत होता चांगला स्कोरबोर्ड हलता ठेवण्याचं काम देखील करत होता हा फलंदाज परंतु धावचीच्या स्वरूपात पहिला हादरा बसलाय तो जयदुर्गा सुरई संघाला गुणेश आपल्या षटकडे पुढील चेंडू यावेळेस नवीन फलंदाज राहुल आलाय खेळण्यासाठी गुणेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजानं या ओव्हर मध्ये आपण बघितलं सुरुवातीला राजेंद्र या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली 10 धावा दिल्या होत्या तदनंतर गुणेश त्याच्याकडे हातामध्ये कर्णधाराने विश्वास दाखवलाय गुणेश आपल्या षटकडे पुढील चेंडू राहुल साडी पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल शतरक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण झालं एकच धाव मिळेल यावेळेस या फलंदाजाला नक्की चांगला क्रिकेटिंग स्टॉक मारला होता यावेळेस या फलंदाजाने चांगला फटका मारला होता अतिशय सुंदर फटका होता कारण तितक्याच चांगल्या दर्जाचं शतरक्षण देखील झालंय आणि चेंडूची फेकी देखील चांगली झाले तोपर्यंत एक धाव मिळाली या फलंदाजाला एका धावेनं धावा होतील त्या 14 धावा षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर सुरू असताना पुन्हा एकदा गुणेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू वेगवान पद्धतीत हा चेंडू ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय मिडविकेट मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी एकदम मेल यावेळेस या फलंदाजाला एका धावेनं धावा होतील त्या 15 धावा 33 धावांचं आव्हान ठेवलंय जयदुर्गा सुरई संघासमोर नक्कीच रणजी स्पर्धेमध्ये आपण बघितलं चांगला खेळ देखील साकारलाय दोन्ही संघानं आणि ते दोन्ही संघ आजच्या दिवसातील शेवटचा सामना देखील खेळतात एकमेकांसमोर चांगला क्रिकेट पाहतोय आपण आतापर्यंत या मॅच मध्ये गुणेश यावेळेस चांगला ड्राईव्ह आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक करतील चेंडूची फेकी देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने झाले एक धाव मिळाली या फलंदाजाला चांगला फटका मारला होता यावेळेस या फलंदाजानं एका धावेनं धावा झाले त्या 16 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय 33 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना जयदुर्गा सुरई संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/16 धावा तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण सुमंत्री संगीत ऐकूया बारा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जयदुर्गा सुरई संघाला एका बाजूला बादशाह 11 पिंपळगड संघ एका बाजूला जयदुर्गा सुरई संघ 33 धावांचं आव्हान ठेवलंय सुरई संघाची 2 षटकांचा खेळ संपलाय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना जयदुर्गा सुरई संघाची धावसंख्या झाली आहे ती 1/16 धावा तर षटक क्रमांक 30 घेऊन आलाय गोलंदाज योगेश आणि सामोरे जाईल यावेळेस फलंदाज आहे तो राहुल आपल्या यावेळेस खेळण्यासाठी सज्ज झालाय योगेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न फटका फसलाय पडल्यानंतर चेंडूने उचली देखील घेतली लाऊड अपील देखील केलं गेलाय अपील मध्ये उत्साह होता पण आत्मविश्वास दिसला नव्हता
तर यावेळेस चांगल्या चेंडूची समाप्ती देखील केली. गोलंदाज योगेश याने वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज काय चांगला चेंडू टाकलाय, पूर्णपणे बॅकफुटवर गेला होता हा यावेळेस हा फलंदाज. पुन्हा एकदा योगेश आपल्या षटकडे पुढे चेंडू फुलटा चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, बीट झालाय क्षेत्ररक्षकाने, चेंडू मात्र फरार झालाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी सर्र एक बडगा 4 धावा. योगेश याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय. यावेळेस राहुल या फलंदाजानं काय चांगला फटका मारलाय आणि चेंडू मात्र गेलाय तो सीमा रेषा पार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा योगेश आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करेल. विकेट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. यावेळी क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करेल. तोपर्यंत एकच धाव मिळाली. यावेळेस या फलंदाजाला एका धावेनं धावा होतील त्या 21 धावा. 9 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे जय दुर्गा सुरई संघाला सामना जिंकण्यासाठी. उर्वरित 3 चेंडू नक्कीच महत्वपूर्ण असतील जर आपण बादशाह 11 संघाचा विचार केला. जर 3 चेंडू चांगले टाकणं गरजेचं असेल या टीमला मात्र. योगेश आपल्या षटकाने पुढे चेंडू बॅकफुटवर गेला, पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. यावेळेस मात्र चेंडू जाईल तो सीमा रेषा पार 4 धावांसाठी सर्र एक बडगा 4 धावा. थँक्यू डीजे. आता मात्र समीकरण बदललंय. 8 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता. या षटकामध्ये आक्रमण केलंय योगेश याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय फलंदाज गोवरियानं. काय चांगला फटका मारलाय यावेळेस या चेंडूवर. पुन्हा एकदा योगेश आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा गोवर साडे. यावेळेसच मिडविकेट रिझर्व्ह मध्ये चेंडू आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटलाय, स्वप्न भंगलाय. यावेळेस गोलंदाजाचं ना की झेल घ्यायला हवं होतं, नक्कीच मजा आली असती मॅच मध्ये देखील, परंतु झेल देखील सुटलाय. आता मात्र समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि 7 धावा. योगेश आपल्या षटकातील पुढील चेंडू समोर जाईल. राहुल हा फलंदाज. बॅकफुट होता मारण्याचा प्रयत्न, एज लागली आणि फलंदाज मात्र बाद झाला. राजन याने मात्र कोणत्या प्रकारे चुकी केली नाही आणि यावेळेस मात्र फलंदाज राहुल बाद झालाय. आता मात्र समीकरण बदललंय. 7 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता असेल जयदुर्गा सुरई संघाला सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये कर्णधार देत नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये 7 धावा ठेवल्या त्या गोलंदाजाला. 6 चेंडू आणि 7 धावा. एका बाजूला जयदुर्गा सुरई संघ तर एका बाजूला बादशाह 11 पिंपलगर संघ. चांगला सामना रंगलाय. चांगला बॅटल देखील पाहतोय आपण रजनी स्पर्धेमध्ये. अतिशय सुंदर मॅच देखील पाहतोय. 2 संघांमध्ये आतापर्यंत चांगला खेळ केलाय दोन्ही संघानं. यावेळेस मात्र 6 चेंडू आणि 7 धावा. विश्वास दाखवला यावेळेस मंगेशच्या गोलंदाजावर. कर्णधारानं नक्कीच चांगली गोलंदाजी देखील मंगेशाला करावी लागेल या मॅच मध्ये हा जर सामना जिंकायचा असेल तर. दरम्यान सामोरे आहे फलंदाज गोवर आहे जो सलामीला आला होता. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली या फलंदाजानं आपल्या संघासाठी. दरम्यान मंगेश आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करेल. गोवर या फलंदाजासाठी सन्मान केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर बाद झालाय यावेळेस फलंदाज गोवर.
आता मात्र समीकरण बदलले. 5 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता. नवीन फलंदाज वैजनाथ आलाय खेळण्यासाठी. राकेश आणि वैजनाथ या दोन खेळाडूंना चांगला खेळ साकारावा लागेल. 5 चेंडू 7 धावा. मंगेश विरुद्ध राकेश असा सामना रंगला. एका बाजूला पिंपलगर संघ तर एका बाजूला जयदुर्गा सुरई संघ. 5 चेंडू 7 धावा 7 धावा 5 चेंडू. मंगेश विरुद्ध राकेश असा सामना रंगलाय. काय आला मंगेश आपल्या षटकारी पुढे चेंडू राईट मोडदोकीचा मारा. राकेश साडी बॅकफूट मारण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केलाय. चांगल्या चेंडूची समाप्ती केलंय. पूर्णपणे चकित झालाय यावेळेस राकेश हा फलंदाज. 4 चेंडू 7 धावा 7 धावा 4 चेंडू. राकेश विरुद्ध मंगेश असा सामना रंगलाय. एका बाजूला पिंपलगर संघ तर एका बाजूला जयदुर्गा सुरई हा संघ. मंगेश आपल्या षटकारी पुढील चेंडू यावेळेस लेगस्टंपच्या बाहेर वाईट चेंडू टाकलाय. चांगली गोलंदाजी करत असताना दिशा देखील भरकटलाय. स्वैर मारा होईल या सिटीचा वाईट चेंडूचा इशारा होईल. एका धावेने संघाच्या धावपकावर भर पडेल. धावपकार धावा झाले त्या 3 बस 27 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना 4 चेंडू 6 धावा. मंगेश पुन्हा एकदा उलटा चेंडूला भिरकावून दिलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी चांगले शतरक्षण करेल. चेंडूची फेकी करेल. धावचीची संधी निर्माण झाली परंतु चेंडू गॅदर करता आलं नाही. यावेळेस 2 धावा मिळाल्या. शतरक्षकानं शतरक्षण चांगलं केलं होतं. चेंडूची फेकी देखील चांगली केली होती परंतु गोलंदाजाला चेंडू गॅदर करता आला नव्हता आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या या चेंडूवर. 2 धावेनं संघाच्या धावपकार धावा झाले त्या 29 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मंगेश पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट ओरदेकेचा मारा. राकेश या फलंदाजासाठी विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षक करेल. एकच धाव मिळेल यावेळेस या फलंदाजाला. एका धावेनं धावा होतील त्या 30 धावा. 2 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता आणि चेसिंग कंपल्सरी असेल आणि यावेळेस फलंदाज आहे तो वैजनाथ हा फलंदाज. 2 चेंडू आणि 3 धावा 3 धावा 2 चेंडू. मंगेश विरुद्ध वैजनाथ आता असा सामना रंगलाय. यावेळेस चांगला चेंडू टाकलाय. धावचीची संधी आणि फलंदाज धावबाद होते की काय यावेळेस आपण बघू शकता. फलंदाज मात्र 1 धाव पूर्ण करतोय. एक चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल. ही धाव नाही आली का? ओके. 1 चेंडू आणि 3 धावा. एक चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असेल. गोलंदाज मंगेश आपल्या षटकाने पुढील चेंडू. काय सामना रंगलाय. चांगली गोलंदाजी केली मंगेश यांनी. सामने वैजनाथ हा फलंदाज आहे. फटका फसलाय. अशा तऱ्हेनं जयदुर्गा सुरई संघ पराभूत झालाय असं वाटलं नव्हतं. काय चांगली गोलंदाजी केले गोलंदाज मंगेश यानं. कॉंग्रॅच्युलेशन. बादशाह 11 पिंपलगर संघ हाडलंय जयदुर्गा सुरई. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मंगेश. काय चांगली गोलंदाजी केली स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मंगेश. 6 चेंडू मध्ये 7 धावांच्या आवश्यकताना काय चांगलं गोलंदाजी केली. आपल्या संघाला विजय संपादन करून दिलाय. तर राहुल तांगडे यांच्या शुभ हस्ते मंगेश याला मॅन ऑफ द मॅच चा किताब देण्यात येणार आहे. मंगेश सो प्लीज मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी आपण त्वरित यायचं आहे.
मंगेश मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी यायचंय. 7 तारखेला सुरई बादशाह 11 पिंपळगड संघानं सकाळी 9 वाजता यायचं आहे. 7 तारखेला सकाळी 9 वाजता बादशाह 11 पिंपळगड संघाने यायचं आहे. लक्षात ठेवा, सकाळी 9 वाजता, नाहीतर रात्री 9 वाजता येणार तुम्ही लोक. तसेच शेवटच्या षटकामध्ये काय चांगली गोलंदाजी केली. 6 चेंडूमध्ये 7 धावांच्या आवश्यकतांना चांगला षटक हाताळलाय तो म्हणजे मंगेश. मंगेशला मॅन ऑफ द मॅच चा किताब देण्यात येत आहे.